नमस्कार मंडळी. तर आज मी बनवते पालक भजी. पालक भजी बनवण्यासाठी मी पालक स्वच्छ धुतलाय 3-4 वेळा आणि आता मी पालक बारीक कट करून घेतलाय. एका बाउलमध्ये मी बारीक कट केलेला पालक, त्याच्यामध्ये मी ओवा हातावरती क्रश करून घेतलाय, तो थोडंसं आपण जिरं ॲड करून घेणार आहे. इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट होती, ती पण मी 1 चमचा ॲड केले. इथे मी 2-3 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं, तर 1 वाटी मी बेसनाचं पीठ ॲड करून घेतलं आहे. ते ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, धनिया पावडर, लाल तिखट मसाला आणि आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहे. हे थोडंसं सुकं मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडीशी कसुरी मेथी देखील ॲड करणार आहे. ते मिक्स केल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये आपल्याला जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करणार. ह्याच्यामध्ये मी सोडा ॲड नाही केला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सोडा ॲड करू शकता. थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला असं पीठ रेडी करून घ्यायचं आहे. कढई ठेवले, कढईमध्ये तेल ॲड करून घेतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या छोट्या पालकाच्या भज्या सोडून घ्यायच्यात एक एक करून, पाहू शकता. आणि एक साईडून फ्राय झाल्या की आपल्याला दुसऱ्या साईडून पलटी करून घ्यायच्यात पालकाच्या भज्या आणि दोन्ही साईडून आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित अशी कलर चेंज होईल तर भजी फ्राय करायची आहे. इथे भजी फ्राय झाले, पाहू शकता तुम्ही, व्यवस्थित फ्राय झाले आहे. ते तोडून दाखवते तुम्हाला भजी. बघा, मस्त आतमध्ये गोळा नाही झाला, एकदम सुटसुटीत भजी झाले. नक्की ट्राय करा. माझी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी धन्यवाद.